तुमच्या रिलेशनशिप मध्ये सगळं कसं अगदी छान सुरळीत मस्त चालू असतं. तुम्ही दोघं जण एकमेकांच्या प्रेमात असता आणि अचानक तुमच्या भावनांचा काहीही विचार न करता तुमच्या असंख्य विनंत्यांना धुडकावून लावत समोरची व्यक्ती ब्रेकअपचा निर्णय घेते, रिलेशनशिप संपवण्याचा निर्णय घेते. कारण काहीही असतात. त्या व्यक्तीला अचानक स्वतःचं करिअर इम्पॉर्टंट वाटायला लागतं, ती दुसऱ्याच व्यक्तीच्या प्रेमात पडते, आई वडिलांच्या नकाराचं कारण पुढे केलं जातं किंवा कधी कधी तर तुमचा स्वभाव त्या व्यक्तीला टोचायला लागतो. कारण काहीही असो, जी व्यक्ती हा निर्णय घेते तिची सुटका होते, मात्र दुसरी व्यक्ती दुःखाच्या गर्तेत बुडून जाते. कारण अचानक घेतलेला हा निर्णय ती ऍक्सेप्टच करू शकत नाही. ती व्यक्ती डिप्रेशन मध्ये जाते, कधी कधी तर अचानक स्वतःचं जीवन संपवण्याचा निर्णय घेते. ब्रेकअप सारख्या कठीण प्रसंगातून जात असताना तुम्ही जर ह्या गोष्टी टाळल्या नाही तर तुमचं आयुष्य 100% उद्ध्वस्त होईल. त्या गोष्टी कोणत्या हे जाणून घेण्यासाठी तुम्ही आजचा हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी डॉक्टर अपर्णा प्रल्हाद निजाई आपल्या सखीपर्णा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरचं बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. ह्या व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा. ब्रेकअप नंतर ह्या गोष्टी प्रयत्नपूर्वक टाळा. समोरच्या व्यक्तीचा ब्रेकअपचा निर्णय पक्का आहे हे माहीत असूनही जर तुम्ही त्या व्यक्तीला सतत फोन किंवा मेसेज करून मी किती दुःखात आहे किंवा तुझ्या निर्णयाचा मला कसा त्रास होतोय, प्लीज तू परत ये असं जर सतत सांगत असाल तर ते प्रयत्नपूर्वक टाळा, कारण हे चुकीचं आहे. समोरची व्यक्ती स्वतःचा निर्णय कधीही बदलणार नाही, कारण तिला जर निर्णय बदलायचाच असता तर तिने ब्रेकअपचा डिसिजन घेतलाच नसता. ही गोष्ट तुम्ही ऍक्सेप्ट करा की तुम्ही त्या व्यक्तीवर अजूनही कितीही प्रेम करत असलात तरी समोरची व्यक्ती मात्र आता तुमच्यावर प्रेम करत नाही. तिच्या मनातलं तुमच्याबद्दलचं प्रेम कधीच संपून गेलेलं आहे. म्हणूनच तो किंवा ती तुमच्या भावनांचा काहीही विचार न करता, तुमच्या मनाची काहीही कदर न करता तुम्हाला डिप्रेशन मध्ये सोडून ब्रेकअपचा निर्णय घेऊन मोकळी झालेली आहे. तुम्ही मला सांगा बरं, कोणती व्यक्ती स्वतःची चूक स्वतःच्या तोंडाने कबूल करेल? आणि त्यात जर तुम्ही त्या व्यक्तीकडे सतत प्रेमाची भीक मागत असाल आणि तिच्या लायकीपेक्षा जास्त मोठेपणा देत असाल तर ती व्यक्ती नक्कीच तुम्हाला तुमची काहीही चूक नसताना तुमच्या चुका सतत सांगत राहील. जसं की तू किती वाईट आहेस, मी किती चांगला आहे, तुझ्याचमुळे हे ब्रेकअप कसं झालेलं आहे किंवा तुझा स्वभाव कसा खराब आहे हे सतत तुम्हाला सांगून तुमच्या आत्मसन्मानाला धक्का पोचवेल. सतत त्याच गोष्टी ऐकल्यामुळे तुमचाही असा गैरसमज होईल की मीच वाईट आहे, मलाच रिलेशनशिप टिकवता येत नाही आणि ह्याच्या पुढे मला कोणीही चांगला जोडीदार मिळणार नाही. अशी गिल्ट एकदा जर का तुमच्या मनामध्ये उत्पन्न झाली तर मात्र तुम्ही ह्या डिप्रेशन मधून कधीही बाहेर पडू शकणार नाही. ब्रेकअप करताना अनेकदा असंही कारण दिलं जातं की सध्या मला या रिलेशनशिपमध्ये थोडं बोर झालंय किंवा मला आता माझ्या करिअरवर कॉन्सन्ट्रेट करायचंय म्हणून आपण थोडासा ब्रेक घेऊया. जरी आपलं ब्रेकअप झालं असलं तरी आपण फ्रेंड्स म्हणून राहू शकतो. लक्षात ठेवा, या फ्रेंड बनण्याच्या मागणीला तुम्ही सरळ सरळ नकार द्या. कारण हे लक्षात ठेवा की तुमच्या मनामध्ये असलेली त्या व्यक्तीबद्दलची प्रेमाची भावना अजूनही तशीच आहेत, म्हणून त्या व्यक्तीबरोबर तुम्ही कधीही फ्रेंड्स म्हणून राहू शकणार नाही. म्हणूनच फक्त फ्रेंड्स राहण्याच्या त्यांच्या या मागणीला सरळ सरळ नकार देऊन त्या व्यक्तीला सर्व सोशल मीडियावरून म्हणजे व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक, इतर कोणतेही सोशल मीडियाज असतील त्यावरून ब्लॉक करा. त्या व्यक्तीचं लास्ट सीन किंवा स्टेटस कधीही बघू नका, तेही ब्लॉक करा. कारण जर का तुम्ही त्या व्यक्तीला एखाद्या दुसऱ्या मुला किंवा मुलीबरोबर बघितलं तर तुम्हाला परत मानसिक धक्का बसेल आणि तुम्ही आधीच असणाऱ्या डिप्रेशन मधून कधीही बाहेर पडू शकणार नाही. अनेकदा मी असंही पाहिलं आहे की डिप्रेशन मध्ये असणाऱ्या व्यक्तीला म्हणजे मुलाला किंवा मुलीला समजवायला गेलं तर ती व्यक्ती असं बोलते की मॅडम मी खरंच सांगते तो खूप चांगला आहे, तो माझ्याशी याआधी असा कधीच वागलेला नाही, तो आता असं का वागतोय हे मला कळत नाही. खरं तर माझीच काहीतरी चूक असणार, मी 100% काहीतरी वाईट वागलेली असणार. लक्षात ठेवा, तुमची काहीही चूक नाही. जेव्हा जेव्हा तुमच्या मनामध्ये हा विचार येईल की ती व्यक्ती किंवा तो मुलगा किती चांगला आहे तेव्हा तेव्हा तुम्ही स्वतःच्या मनाला हा प्रश्न विचारा की त्या व्यक्तीला माहित नव्हतं का की तुम्ही तिच्यावर किती जीवापाड प्रेम करता ते. ह्या ब्रेकअपच्या निर्णयामुळे तुम्ही स्वतःचं जीवन संपवण्याचाही निर्णय घेऊ शकता हे माहित असून सुद्धा ज्या अर्थी ती व्यक्ती तुम्हाला सोडून गेली त्या अर्थी ती व्यक्ती चांगली असूच शकत नाही.
हे ऍक्सेप्ट करा की आजपर्यंत तुम्हाला फक्त तिची चांगली बाजू दिसली होती. देवाच्या कृपेने तुम्हाला आज तिची वाईट बाजू दिसली आहे. तुम्ही कुठच्याही दुसऱ्या बंधनात किंवा लग्नाच्या बंधनात अडकण्याच्या पूर्वी याबद्दल देवाचे आभार माना आणि ह्या रिलेशनशिपला इथेच पूर्ण विराम द्या. अनेकदा असंही बघायला मिळतं की ब्रेकअप झाल्यानंतर ब्रेकअपचा निर्णय घेतलेली ती व्यक्ती खूप आनंदात असते, सुटकेचा श्वासही टाकते, पण थोड्या दिवसांनी तिला तिच्या जुन्या पार्टनर मधल्या काही चांगल्या गोष्टी अचानक आठवायला लागतात. अशा वेळेला ती व्यक्ती तुम्हाला परत परत मेसेज करते, फोन करते, तुम्हाला सांगते की मी चुकलो, मी अजूनही तुझ्यावर तितकंच प्रेम करतो. त्या व्यक्तीवर थोडाही विश्वास ठेवू नका. ह्या गोष्टी पिक्चरमध्ये जरी खूप छान गोड दिसत असल्या तरी रिअल लाईफमध्ये ह्या गोष्टी 100% वाईट असतात. ती व्यक्ती परत तुम्हाला यूज करणार, परत तुमच्याबरोबर टाइमपास करणार आणि परत 100% तुम्हाला धोका देऊन निघून जाणार. आणि त्यानंतर बसणाऱ्या मानसिक धक्क्यातून परत बाहेर पडणं तुम्हाला कठीण होऊन बसणार. कधी कधी काही लोक तर इतकी निर्लज्ज असतात की एक रिलेशनशिप संपवल्यानंतर दुसऱ्या रिलेशनशिपमध्ये जातात, लग्नही करून बसतात आणि तरीही जुन्या पार्टनरला, एक्स पार्टनरला फोन करून मी तुझ्या अजून किती प्रेमात आहे, तू मला किती आवडतेस असं सांगून परत रिलेशनशिप चालू ठेवण्याचा प्रयत्न करतात. अनैतिक संबंधांमध्ये तर चुकूनही फसू नका, कारण अनैतिक संबंधांमध्ये अडकलेली व्यक्ती ही फिजिकल आणि मेंटल अब्युजला सामोरी जात असते. त्या व्यक्तीचा मानसिक आणि शारीरिक कोंडमारा होऊन ती व्यक्ती कधीही बाहेर न पडणाऱ्या डिप्रेशनमध्ये जाते. यासाठी सर्वात सोपा उपाय, ब्रेकअप झाल्यानंतर ती व्यक्ती माझ्यासाठी मेलेली आहे असा विचार मनाशी पक्का करा. एकदा मेलेली व्यक्ती परत तुमच्या आयुष्यात कोणत्याही कारणासाठी येऊच शकणार नाही. खरं तर ब्रेकअप ह्या विषयावर जितकं बोलू तितकं कमी. तुम्हाला आजचे माझे विचार पटले का हे मला तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुमचे काहीही प्रॉब्लेम असतील तर ते मला कमेंट्समध्ये विचारा, त्याचं उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करीन. आजच्या ह्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.